भास्कर जाधव पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, पण कधी काळी शिवसेनेला त्यांनी जय महाराष्ट्र करत हातात घड्याळ बांधलेलं. हे कोकणातले नेते आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर विधानसभा मतदारसंघ म्हणजे भास्कर जाधव यांचा बालेकिल्ला. त्यांचा बालेकिल्ला आतापर्यंत आलेल्या सर्वच लाटेत अभेद्य राहिला. उद्धव ठाकरेंच्या अत्यंत अडचणीच्या काळात साथ देत असलेल्या भास्कर जाधवांना उभाटा गटात डावललं जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. भास्कर जाधव यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमामध्ये भाषण करण्याची संधी दिली नाही, म्हणून ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पक्ष फुटल्यानंतर सारेजण निघून गेलेले असताना अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या आणि कुवत असणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांना डावलणं उद्धव ठाकरेंसाठी अवघड ठरेल का? ठाकरेंना ही गोष्ट भोवणार का? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात भास्कर जाधवांना डावलण्याचं कारण काय असू शकतं? असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला पडलेत. राजकीय वर्तुळात अगदी मुंबईपासून ते थेट गावातल्या पारापर्यंत याची जोरदार चर्चा आहे. याच संबंधी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, या निमित्तानं एक विनंती आहे, आपण या विषयाच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली आवर्जून लिहा. तुमची मतं खूप महत्त्वाची आहेत. आणि या व्हिडिओला लाईक करून फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आणि लाईक आणि फॉलो करायचं. जून 2021 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं. यावेळी बहुतांश आमदार आणि खासदार हे शिंदेंसोबत गेलेले आपण बघितले आणि त्यांनी भाजपसोबत स्थापन झालेल्या सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी एक नाव कायम चर्चेमध्ये येत होतं, ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव. भास्कर जाधवांनी मात्र उद्धव ठाकरेंची त्यावेळी साथ सोडली नाही. उद्धव ठाकरेंसाठी तो काळ अत्यंत कसोटीचा आणि अडचणीचा काळ होता. आजही परिस्थिती फारशी काही बदललेली नाही. भास्कर जाधव हे शिंदेंसोबत जातील असं अनेकांना वाटत होतं, परंतु ते गेले नाहीत. त्यामुळंच आता जर त्यांना शिवसेना उभाटामध्ये अडचणीच्या काळात राहिल्याचं बक्षीस म्हणून डावललं जात असेल तर त्याची चर्चा तर होणारच. बरं, भास्कर जाधव एकनाथ शिंदेंसोबत जातील असं त्यावेळी वाटण्याचं कारण देखील होतं. कारण याच भास्कर जाधवांनी 2004 मध्ये शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्याच्या मुद्द्यावर निवडणुकीनंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यामुळं यावेळी ते शिंदेंसोबत सुद्धा जातील असं अनेकांना वाटलं, पण तसं घडलं नाही. भास्कर जाधव यांना डावलणं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भोवणार असंही ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी का भोवणार हा प्रश्न उपस्थित होतो. आणि ते जर समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी थोडक्यात जाणून घेणं आवश्यक वाटतं. त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचे टप्पे जर सांगायचे झाले तर 1992 मध्ये ते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 1995ला ते पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. 99ला पुन्हा आमदार झाले. 2004च्या निवडणुकीला मात्र शिवसेनेनं चिपळूण विधानसभेसाठी प्रभाकर शिंदे यांना तिकीट दिलं. त्यावेळी भास्कर जाधव यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यात त्यांचा 3000 मतांनी पराभव झाला. पण त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराचं मात्र डिपॉझिट जप्त झालं होतं आणि राष्ट्रवादीचे रमेश कदम हे त्यावेळी निवडून आले होते. या निवडणुकीनंतर भास्कर जाधवांनी राजकारणातली नवी इनिंग सुरू केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवारांनी त्यांना संधी दिली. 2006 मध्ये कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विभागातून ते विधान परिषदेवर आमदार झाले. 2009 मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून भास्कर जाधवांना तिकीट दिलं गेलं. त्यावेळी त्यांनी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा पराभव केला होता. त्यावेळच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री झाले. नगरविकास, वन व बंदरे विकास यासह अनेक खात्यांचा म्हणजे राज्यमंत्री म्हणून पदभार त्यांनी सांभाळला. त्याचवेळी ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री देखील झाले. 2013 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांना करण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा कॅबिनेट मंत्री ते झाले. भास्कर जाधवांचा राजकीय प्रवास तसा रंजक आहे. स्पष्ट वक्ते असलेल्या भास्कर जाधवांची अनेक विधानं त्यामुळे चर्चेत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये झालेल्या अफाट खर्चामुळे देखील ते चर्चेत आले होते. खुद्द शरद पवारांनी सुद्धा त्याविषयी भाष्य केलं होतं. असं जरी असलं तरी महाराष्ट्राच्या एकूणच सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाविषयी
सजग असलेले आणि संवेदना असलेले ते नेते आहेत. ही बाब त्यांचे विरोधक देखील मान्य करतील. 2019च्या निवडणुका म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी सप्टेंबर महिन्यात भास्कर जाधव यांनी अचानकपणे घरवापसी करत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ते निवडून आले, परंतु त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबरची युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले, परंतु त्या मंत्रिमंडळात वरिष्ठ सदस्य असतानाही भास्कर जाधवांना स्थान मिळालं नाही. यानंतर शिंदेच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळालेले आणि नाराज त्यावेळी झालेले भास्कर जाधव शिंदेच्या सोबत जातील असं अनेकांना वाटलं. परंतु भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली. आजही ते त्यांच्या सोबत आहेत. परंतु पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये वरिष्ठ पातळीवर त्यांना विश्वासात घेतलं जात नसल्याची खंत ही त्यांच्या मनामध्ये आहे. आता मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेत सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी चर्चा झाली. त्यावेळी भास्कर जाधवांची त्यावर वर्णी लागेल असं बोललं गेलं, परंतु अद्याप विरोधी पक्षनेतेपदी कुणाचीच निवड झालेली नाहीये. भास्कर जाधव हे अनुभवी आणि संसदीय कायदेमंडळाचा अभ्यास असलेले मुरब्बी नेते वाटतात. त्याची चुणूक त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये दिली होती. तालिका अध्यक्ष असताना भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांशी घातलेल्या वादावरून नियमावर बोट ठेवत तत्कालीन तालिका अध्यक्ष राहिलेले भास्करराव जाधव यांनी भाजपचे 12 आमदार 1 वर्षासाठी निलंबित केले होते. त्यावेळी त्यांनी कायदेशीर तरतुदींविषयी सभागृहात दिलेलं भाषण त्यांच्या अभ्यासूपणाचा पुरावा होता. अशा अभ्यासू नेत्याला केवळ ते एकदा शिवसेना सोडून गेले होते म्हणून डावलणं योग्य दिसत नाही. आताच्या घडीला तसंही उद्धव ठाकरेंसोबत फारशी अनुभवी मंडळी नाही आहेत. अशा काळामध्ये भास्कर जाधवांसारखा अभ्यासून नेत्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे नेतृत्वाला समजणं महत्त्वाचं आहे. परंतु अजूनही उद्धव ठाकरे हे पूर्वीप्रमाणेच दुसऱ्यांच्या सांगोपांग माहितीवरून पक्षातील निर्णय घेत असतील तर पुढची लढाई कठीण असू शकते. त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप हा शक्तिशाली पक्ष आहे. सत्तेच्या दोऱ्या त्यांच्या हातात आहेत आणि विशेष म्हणजे 25 वर्ष शिवसेनेसोबत युतीत राहिल्यानं सर्वच गोष्टी भाजपला तशा माहिती आहेत. अशा वेळी अनुभवी असलेले, वक्तृत्व असलेले आणि मुद्देसूद मांडणी करणारे आणि प्रसंगी विरोधकांवर जोरदार प्रहार करणारे नेते असलेले ते पहिल्या फळीत भास्करराव जाधव असणं फार महत्त्वाचं. यामुळे भास्कर जाधव यांना डावलणं हे उद्धव ठाकरेंना भोवणार असं वाटतं. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.